हरिओम. सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या श्वासाची. आवाज माझा येतोय का? सहज सुरू असणारा श्वास, त्याची जाणीव. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास संपूर्ण सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. सावकाश स्मृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. आणि सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास. उच्चार. ओम. दोन्ही हात जोडून प्रार्थना. ओंकारं संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात, या आठवड्याची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. नेत्र स्पर्श. अलगद डोळे भरून. एक दृष्टी ओम. हरिओम. शुभ सकाळ. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. रिलॅक्स. मान मध्ये सही चढून घेऊया. आता दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात सोडून दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये एकत्रित स्ट्रेच देऊया. जास्तीत जास्त स्ट्रेच. अंगठामध्ये त्याच्यावर 4 बोट. एकाच वेळेला दोन्ही हातापायांच्या प्रती जास्तीत जास्त स्ट्रेच. 4 बोट फोल्ड करून त्याच्यावर अंगठा. आता श्वासाकडे लक्ष देऊया. श्वास घेत ओपन करूया. स्ट्रेच. आणि श्वास सोडत बोट फोल्ड करायची. पुन्हा श्वास घेत ओपन. श्वास सोडत फोल्ड.
श्वास घेत ओपन, श्वास सोडत फोल्ड. बरोबर. थांबायचंय. पुन्हा दोन्ही पावलं जोडून घ्या. हाताचे तळवे जमिनीला समांतर आणि वायपर मुवमेंट एकाच वेळेला मनगटातून हात, अँकल जॉईंट म्हणून पाऊल उजवीकडे आणि डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. बरोबर. उजवीकडे, डावीकडे. सावकाश करती थांबायचे. दोन्ही हात खाली, मागे. पावलं अँकल जॉईंट करून स्वतःकडे घेऊया, जमिनीकडे ताणूया. वर घ्यायचे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. थांबायचंय आणि रोटेशन क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे गुलाब. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजू. 1 2 3 4 5. थांबायचं. उजवं पाऊल स्वतःकडे खेचून घ्यायचंय. डावा पाय रिलॅक्स असेल. उजवा पाय जमिनीला घासत घासत जास्तीत जास्त उजवीकडे घेऊन जायचंय आणि सेंटर. बरोबर. अगदी सावकाश. श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी. पाऊल रिलॅक्स करा. उजवं पाऊल, डावं पाऊल स्वतःकडे खेचून घ्या. श्वास घेत डावा पाय डावीकडे, जमिनीला घासत घासत. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी. रिलॅक्स. डावा पाय रिलॅक्स करा. साधी बैठक घालायची. साधी मंडी. दोन्ही हात समोर, हाताच्या मुठी घट्ट वळून घेऊया आणि रोटेशन क्लॉकवाईज 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5. हाताची मुठी सोडून द्यायच्यात. दोन्ही हाताचे तळवे सिलिंगला समांतर. आपली बोट पहिली खांद्यावर, मग सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत 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 सरळ. दोन्ही हात आडवे. पुन्हा श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. इनहेल फोल्ड, एक्झेल सरळ. अजून दोनदा हीच कृती. आता हात वर आणि पुन्हा एकदा श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. 1 2 3. दोन्ही हात पुन्हा खांद्यावर, कोपरं समोर. दोन्ही कोपरं जॉईंट करून घेऊया आणि रोटेशन क्लॉकवाईज. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 2 3. बरोबर. पुन्हा दोन्ही कोपरं जॉईंट. आता श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 आणि 3. 3 वेळा पूर्ण झाले की मग थांबा. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून घेऊया आणि तिथल्या तिथेच विश्रांती घ्या. रिलॅक्स. करूया नेक रोटेशन. पुन्हा श्वासाकडे लक्ष असेल आपलं. श्वास घेत घेत मान उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी. अजून एक राऊंड. श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी.
मान आपल्याला हलकीशी टिल्ट करायची, एकदा उजव्या बाजूने एकदा डाव्या बाजूने. करूया सुरुवात. श्वास घेत मान उजवीकडे टिल्ट करूया. उजवा कान उजव्या खांद्याकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. खांद्यावर उचलायचं नाहीये. श्वास सोडत मध्यभागी. खांदे आपले रिलॅक्स असतील. हालचाल फक्त मागे. पुन्हा एकदा उजवीकडे श्वासाकडे लक्ष. सेंटर. डावीकडे. सेंटर. वन मोमेंट. उजवीकडे. सेंटर. डावीकडे. सेंटर. डावीकडे. आणि आता रोटेशन. फुल नेक रोटेशन. ज्यांना पाठीची दुखणी आहे, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांनी हे करणं टाळायचे. त्याच्या आधी अप अँड डाऊन करूया. श्वास घेत मान वर, चेहरा सिलिंगकडे. आणि श्वास सोडत सोडत हनुवटी गळ्याकडे. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. हनुवटी गळ्याकडे. अजून एक राऊंड. श्वास घेत वर. श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. मान उजवीकडे. पाठीमागे. डावीकडे. मध्यभागी. सावकाश नियंत्रित हालचाल. उजवीकडे. पाठीमागे. डावीकडे. मध्यभागी. उजवीकडे. पाठीमागे. डावीकडे. मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज 3 वेळा. मान डावीकडे. पाठीमागे. उजवीकडे. मध्यभागी. डावीकडे. पाठीमागे. उजवीकडे. मध्यभागी. 3 वेळा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. पूर्ण गोलाकार फिरून झाले की थांबायचं. सावकाश मान सरळ. दोन्ही पाय समोर ठेवूया आणि विश्रांती. करणार आहोत आपण वृषभासन. आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले आहेत. उजवा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून द्यायचं. डावा पाय. उजवा पाय फोल्ड करा शरीराला. उजवा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला. डावा पाय फोल्ड करायचा. उपडी मांडी घालतो त्याप्रमाणे. दोन्हीही पावलं एका सरळ रेषेमध्ये असतील. डावा पाय किंवा त्याची टाच जी आहे ती सीट पासून खूप लांब असेल. एका सरळ रेषेमध्ये दोन्ही पावलं असतील. दोन्ही हात गुडघ्यांवरती. थोडस उजव्या बाजूला टर्न व्हायचंय. डोळे अलगद मिटून घ्या. संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स सोडा. आपली जाणीव डाव्या पायाकडे घेऊन जा. तिथे तुम्हाला हलकासा ताण, स्ट्रेच, प्रेशर जे काही जाणवतंय त्याकडे लक्ष. आता डावा हात उजव्या गुडघ्यावर. उजवा हात मागे. उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. यथाशक्ती थांबा. श्वास घेतोय सोडतोय. सावकाश मध्यभागी. डावा पाय सरळ करूया. उजवा पाय सरळ करा. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. आता डावा पाय फोल्ड करायचा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. आणि उजवा पाय उपडी मांडी घालतो तसं फोल्ड करा. दोन्हीही पावलं एका सरळ रेषेमध्ये येतील. पावलं आणि गुडघा बरोबर. दोन्ही हात गुडघ्यावरती. उपडी मांडी घालतो तसं. थोडीशी पाऊल आपलं बाहेर घ्यायचंय. सीटचं जवळ नाही घ्यायचं. ठीक आहे. पावलं बाहेर असतील एका सरळ रेषेत. डाव्या बाजूला टर्न होऊया. आणि आता सावकाश डाव्या बाजूला मागे वळू. मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. सॉरी. उजवा हात आधी डाव्या गुडघ्यावर ठेवा. आणि मग डावा हात मागे असेल. आणि त्यानंतर डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघूया. सावकाश मध्यभागी मान. उजवा पाय सरळ करा. मग डावा पाय सरळ करा. आणि थोडा वेळ विश्रांती. करणार आहोत आपण पश्चिमोत्तानासन. आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले. ज्यांना पाठीची दुखणी आहे, वर्टिगो, मायग्रेनचा त्रास असेल, त्यांनी मात्र हे करणं टाळायचं आहे. दोन्ही हात आपले
आपल्या पायाच्या दोन्ही हात आपल्या मांडीवर असतील, नजर समोर. आता इथे आपण एक छोटीशी कृती करणार आहोत, थोडीशी डायनॅमिक हालचाल, आणि त्याच्यानंतर मग पश्चिमोत्तानासन. काय करायचं, दोन्ही हात वर घ्यायचे, एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत पुढे झुकायचं. पुन्हा श्वास घेत वर, बॅकवर्ड बेंड, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, वन मोर राऊंड, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि आता पावलं पकडा, दोन्हीही पावलं किंवा अँकल तुम्हाला जे पकडणं शक्य आहे, किंवा गुडघे किंवा हात जमिनीकडे सैल सोडा, आणि त्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैल सोडा. ते यथाशक्ती थांबा. आपले कोपरं खांदे एकदम रिलॅक्स ठेवा आणि श्वास चालू. 5 4 3 2 1. उलट श्वास घेत घेत सावकाश वर या. थोडा वेळ रिलॅक्स, विश्रांती. आता याला कॉम्प्लिमेंटरी आसन आपण करूया, पूर्वोत्तानासन. आणि त्यासाठी स्थिती पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. आता आपली हाताची कोपरं जमिनीवर टेकवा अशा प्रकारे. आता जिथे आपली हाताची कोपरं आहे तिथे आता आपल्या हाताचा तळवा ठेवा. जिथे हाताची कोपरं आहे तिथे आता हाताचा तळवा ठेवा. दोन्ही हातांचे तळवे ठेवा. बरोबर बरोबर. आणि आता हळूहळू आपले हात सरळ करायचे, सीटचा भाग वर उचलायचा, पावलं जमिनीकडे सैल सोडून द्या. बरोबर. आणि आता मान मागे सैल सोडायचे. मॅट वर बसून ही कृती करा. खाली चटई किंवा चादर असेल तर पाय सटकू शकता. जेवढं तुम्हाला सीटचा भाग वर उचलता येईल तेवढं वर उचलायचं आहे, मान मागे सैल सोडायची. ठीक आहे, छान. सावकाश हळूहळू पुन्हा सीटचा भाग खाली घ्या. आता हीच कृती आपण थोडीशी डायनॅमिक करणार. सीटचा भाग खाली येऊ दे. आता श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, पावलं जमिनीकडे सोडायचे सही, श्वास सोडत खाली. बरोबर. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. रिलॅक्स, विश्रांती. मनगटामध्ये जर तुम्हाला काहीतरी प्रेशर आल्यासारखं वाटेल थोडेसे हात झटकून घ्या. विश्रांती. विधिवत वज्रासन करून घेऊया. दोन्ही पाय जोडून एक एक पाय फोल्ड करूया, उजवा आणि मग डावा. वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासूया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अर्ध कटून घेऊया. वज्रासन हे ध्यानात्मक पटीतलं आसन आहेच, पण जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन आहे. याच्याने ऍसिडिटीचा त्रास कमी होतो, आपल्याला अन्न पचन खूप चांगलं होतं. वेट लॉस ज्यांना करायचा आहे त्यांच्यासाठीही उपयोगी, आणि गायनेकच्या रिलेटेड ज्या काही अडचणी आहेत त्याही सोडवायला मदत करतं. डोळे अर्घ्यात मिटून देहधारणा आणि प्राणधारणा आपल्या संपूर्ण आकृती बंधाचा आपण निरीक्षण करूया. टाचांच्या बरोबर मध्ये सीटचा भाग असेल. समोरून गुडघे मांडी जोडलेली आहे. पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थिती. डोळे अर्घ्यात मिटलेले, खांदे कोपरा रिलॅक्स, पाठीचा कणा नैसर्गिक सरळ. श्वास घेतोय सोडतोय. श्वास सोडताना मनातले मनात ओमचा अक्षर. करूया मार्जनासन. त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्या शोल्डर एवढं अंतर असेल. आपल्याला माहितीये कसं द्यायचंय ते. उजव्या हाताच्या आधाराने दोन्ही गुडघ्यांमधलं अंतर घ्या. उजव्या हाताचा कोपर उजव्या गुडघ्याला लावून घ्या आणि त्याप्रमाणे डावा पाय ऍडजस्ट करायचा आहे. दोन्ही हातांची कोपरं आता दोन्ही गुडघ्यांना, हाताचे तळवे जमिनीवर
पाचही बोट जुळली, खांदे गुडघे सरळ करूया. नजर दोन्ही हातांच्या मध्ये, आपलं संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. करूया मार्जनासन मागे. श्वास घेत घेत आपण आपली मान सिलिंगच्या दिशेला घेऊन जाऊया. नजर सुरू पुढे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, शक्य असेल तर डोळे बंद आणि श्वास चालू. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण करा. पुन्हा एकदा प्राणधारणा, गळ्यापासून पोटापर्यंत जो ताण आहे त्याकडे लक्ष. पोटाचे स्नायू अगदी रिलॅक्स सोडा. खांदे एकदम रिलॅक्स, चेहरा शांत, पाठीच्या मणक्यावर आलेला प्रेशर त्याची जाणीव. बरोबर, छान. नॉर्मल श्वास घेतोय सोडतोय. उलट चालू करूया. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत मान मध्यभागी येईल. नजर दोन्ही हातांच्या मध्ये. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळायचंय. बाकीच्यांनी एक श्वास भरून घ्या आणि आता आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा. चीन लॉक पोझिशन आणि पाठीचा मणका जमिनी सिलिंगच्या दिशेला ताणून घ्या. पोटाचे स्नायू सैल सोडा. आता गळ्यापासून पोटापर्यंत जाणवणारा प्रेशर, पाठीच्या मणक्यावर असलेला ताण, त्याला प्राप्त झालेला कमानीसारखा आकार, त्या सगळ्याची जाणीव. आता इथे दीर्घ श्वसन करा आपापल्या क्षमतेने. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. एखाद सेकंद थांबून सावकाश श्वास सोडून द्या. उलट चाल करताना पुन्हा एकदा श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपली मान पुन्हा मध्यभागी येईल. नजर दोन्ही हातांच्या मध्ये असेल. करणार आहोत आपण आता बॅलन्सिंग असं त्रिपाद मार्जनासन. आपला डावा जो पाय आहे तो मागून सरळ करा. डावा पाय मागून सरळ करा आणि उजवा हात समोर सरळ करा समोरच्या बाजूने. नजर आपली उजव्या हाताच्या मधल्या बोटाकडे असते. बॅलन्सिंग आहे परफेक्ट, छान. इथे पण आपण श्वास घेतोय आणि सोडतोय. उजवा हात खाली, डावा पाय खाली. पुन्हा स्थिती आपली आपण ऍडजस्ट करून घ्यायची. मग उजवा पाय मागे सरळ करायचा आणि डावा हात समोरून सरळ करायचा. आपली नजर आता डाव्या हाताच्या मधल्या बोटाकडे. स्वतःचा बॅलन्स सांभाळूया, आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढवूया. बरोबर, छान. सावकाश उजवा डावा हात खाली, उजवा पाय खाली. आता इथे आपल्याला अजून एक कृती करायची आहे, थोडीशी ऍडव्हान्स असेल. सावकाश करूया. काय करायचं, उजवा गुडघा समोर घ्यायचा. बघा, पाय उचलायचा, उजवा गुडघा समोर, आपलं कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करायचा आणि मग तोच पाय मागे आणि नजर सिलिंगकडे. अशा प्रकारे कृती बघा. एक, पुढे आणि मागे. ठीक आहे, सावकाश करा. पुढे आपलं कपाळ किंवा नाक गुडघ्याकडे आणि मागे. आता इकडे थोडंसं श्वासाकडे लक्ष देऊया. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे, नजर सिलिंगकडे. पुन्हा श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे, पाय मागे सरळ करायचा, नजर सिलिंगकडे न्यायची. बरोबर. अजून दोनदा हीच कृती करा, अगदी सावकाश. सावकाश उजवा पाय खाली घ्या. आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. पायामधले अंतर आहेच, आपण जसं मगाशी घेतलेलं आहे तसं. आणि पुन्हा एकदा डावा गुडघा पुढे घ्यायचा आहे, कपाळ किंवा नाक डाव्या गुडघ्याकडे. एक, नजर सिलिंगकडे. दोन, बरोबर. पुन्हा श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. तीन, श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे, नजर सिलिंगकडे. चार, श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे, नजर सिलिंगकडे. बरोबर. पाच. पाच वेळा झालं की थांबा. दोन्ही गुडघे जॉईन करून घ्या.
दोन्ही हात आपल्या मांडीवर, डोळे एकदा मिटून रिलॅक्स. तिथल्या तिथेच विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सावकाश सोडून द्या. पण गटामध्ये जर काही प्रेशर आल्यासारखं वाटेल तर थोडेसे हात झटकून घ्या आणि एक एका पायाने वज्रासन सोडून द्या. एक एक पाय सरळ करा उजवा आणि मग डावा. सावकाश दंडस्थितीमध्ये यायचंय. कुठे उभं राहायचंय? दंडस्थितीमध्ये विश्रांती. आता आपण कपोल शक्ती. कपोल म्हणजे काय तर आपले गाल, आपले गालातलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते व्यवस्थित होण्यासाठी आज आपल्याला एक कृती करायची आहे. 4 वेळा आपण ही कृती करणार. दाखवते मी तुम्हाला. हा एक मुजलिंग एक्सरसाइज आहे. उभं राहून करायचं आहे, पण मी तुम्हाला समोरून दाखवते की हे कसं करायचं. तर इथे काय करायचं, आपल्या अंगठ्याने आपल्या दोन्हीही नाकपुड्या अशा बंद करायच्या. बघा अशा प्रकारे. ठीक आहे, दिसतंय ना? अशा प्रकारे बंद करायच्या आणि आपले हात जे आहेत, हाताची बोटं जी टोकं आहेत ती अशी जुळून घ्यायची एकमेकांना. बघा असं. आपण आपल्या नाकपुड्या जेंटली प्रेस केल्यात अंगठ्याने आणि हाताची बोटं जी आहेत ती अशी जुळून घेतली. ठीक आहे. त्यानंतर मी थोडेसे हात वर घेते म्हणजे तुम्हाला दिसलं पाहिजे म्हणून. बघा असं. आणि मग आपल्याला तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्यायची. बघा जसं आपण सक कसं करतो, एखाद्या स्ट्रॉने जसं पाणी पितो ना त्याप्रमाणे. बघा अशी. आणि मग आपले गाल फुगवायचे. हवा आतमध्ये भरून घ्यायची, गाल फुगवायची. आणि त्यानंतर आपली हनुवटी आपल्या गळ्याकडे घेऊन जायची. ठीक आहे. गाल फुगवलेत, आपण हवा भरलीये, गाल फुगवलेत, हनुवटी त्याच अवस्थेमध्ये हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची. इथे थांबून सावकाश मग मान सरळ करायची. दोन्ही हात खाली घ्यायचे आणि नाकाने एक्झेल करायचं. ठीक आहे. थोडीशी एक ऍडव्हान्स कृती आहे ही. नाकाने एक्झेल करायचं. आपण तोंडाने श्वास घेणार, हवा आतमध्ये भरणार, गाल फुगवणार, त्याच्यानंतर आपली हनुवटी गळ्याकडे येईल. तिथे आपण थोडा वेळ श्वास रोखून थांबतोय. तर इथे ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे किंवा हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी हे करणं टाळा. यथाशक्ती प्रयत्न करा. माझ्या सूचनेची वाट न बघता तुम्ही ही कृती सोडली तरीही चालेल. ठीक आहे. याच्याने काय होतं, कपोल म्हणजे आपले गाल, त्यातलं जो ब्लड सर्क्युलेशन आहे ते खूप चांगल्या प्रकारे सुधारलं जातं आणि एक वेगळाच तेज आपल्या चेहऱ्यावर येतो. ठीक आहे. लक्षात आली कृती. अगदीच कुणाला उभं राहून अनकम्फर्टेबल वाटत असेल तर बसून केलं तरीही चालेल, पण शक्यतो उभं राहून केलेलं चांगलं असतं. ठीक आहे. सुरुवात करूया मग. लक्षात आली आहे ना? तर इथे दोन्ही पाय जुळलेले ठेवा किंवा थोडस पावलामध्ये अंतर जर तुमचा तोल जात असेल तर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. दोन्ही हात खाली आहेत. एकदम रिलॅक्स राहा. आणि आता दोन्हीही अंगठ्यांनी आपलं दोन्हीही नाकपुड्या जेंटली प्रेस करा. जेंटली प्रेस. दोन्हीही हातांची टोकं जुळून घ्या. आणि आता तोंडाचा चंबू करून तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्या. सक करून घ्यायची. जसं आपण पाणी पितो स्ट्रॉने त्याप्रमाणे. हवा आतमध्ये भरून घ्या. आणि आता गाल फुगवा. आणि आता हनुवटी आपली गळ्याकडे घेऊन जा. इथे थांबा. पुन्हा मान सरळ करा. दोन्ही हात खाली आणि नाकाने एक्झेल करा. गालामधली हवा पूर्णपणे सोडून द्यायची. इथे आपल्या गळ्यावरती खूप जास्त प्रेशर येतो. जर तुम्हाला कदाचित खोकला लागू शकतो किंवा असं थोडंसं अनकम्फर्टेबल होऊ शकतं जर जास्त आपल्या गळ्यावरती प्रेशर आला तर. पण ह्या गोष्टी नॉर्मल आहेत, या गोष्टी होतातच. पुन्हा एकदा हीच कृती करूया. दोन्ही हातांची दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही नाकपुड्या बंद, दोन्ही हात
आणि आपले बोट जोडून घ्यायचे बरोबर. तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्या आणि गाल फुगवा. हनुवटी गळ्याकडे. सावकाश मान सरळ आणि नाकाने पूर्णपणे हवा सोडून द्या. दोन्ही हात खाली. अजून एकदा हीच कृती करतो. पुन्हा अंगठ्याने नाक बंद, तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्या. गाल फुगवायचे हनुवटी गळ्याकडे. सावकाश मान सरळ, दोन्ही हात खाली, नाकाने एक्सहेल. विश्रांती. मानमती सैल सोडून देऊया. रिलॅक्स. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले किंवा थोडंसं अंतर. आता आपल्याला श्वास घेत आपल्याला दोन्ही हात असे मागे घ्यायचे, एक बॅकवर्ड बेंड आणि श्वास सोडत पुढे. अशा प्रकारे श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आपले हात थोडेसे शरीरापासून लांब असतील. बरोबर. थोडेसे हात असे लांब घ्या म्हणजे छातीचं प्रसरण होतंय. श्वास थोडेसे हात असे लांब घ्यायचे, छातीचं प्रसरण होतंय आणि आपल्या पाठीच्या मणक्यावर हलकासा प्रेशर येतोय. ठीक आहे. पुन्हा हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून नका घेऊ. हात लांब असतील. दोन्ही हात बघा लांब आहेत. बरोबर बरोबर. आणि आता सुरुवात करा. श्वास घेत बॅकवर्ड बेंड, श्वास सोडत फॉरवर्ड. एक. इनहेल अप, एक्झेल डाऊन. आपल्याला हाताची मुवमेंट न करता फक्त कमरेमधून हालचाल. इनहेल अप, एक्झेल डाऊन. हात आपले तसेच आहेत. इनहेल अप, एक्झेल डाऊन. लास्ट राउंड. इनहेल अप, एक्झेल डाऊन. आता हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. हाताची पकड जी आहे ती आपल्या कमरेच्या इथे घ्या. बघा या प्रकारे हाताची पकड कमरेच्या इथे आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. पुन्हा एकदा हीच कृती वर्टिगो मायग्रेन वाल्यांनी करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी सुरुवात करूया. श्वास घेत बॅकवर्ड बेंड, श्वास सोडत फॉरवर्ड बेंड. एक. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, exhale down. Last round. Inhale up, exhale down. सावकाश मान सरळ. दोन्ही हातांची बोटं सोडून द्या. पायामधलं अंतर कमी करा. विश्रांती. करूया ताडासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात सरळ करायचे. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. नजर समोर. बरोबर. हाताचे तळवे एकमेकांना समांतर. टाचा जमिनीपासून वर उचलूया आणि जास्तीत जास्त स्ट्रेच. ताण ताण ताण. रिलॅक्स. दोन्ही हात खाली, टाचा खाली. आता इथे आपल्याला थोडीशी पुन्हा एकदा एक डायनॅमिक मुवमेंट करायची आहे. ठीक आहे. तुम्हाला हवं असेल तर हात कमरेवर ठेवू शकता. आता श्वास घेत टाचा वर उचलायच्या आणि श्वास सोडत पायाचे चवडे वर उचलायचे. बघा दिसतंय का? श्वास घेत टाचा वर उचलायच्या, श्वास घेत पायाचे चवडे. आता इथे थोडंसं पावलामध्ये अंतर घ्या किंवा तुम्ही जाऊ शकतो ही कृती करताना. म्हणून श्वास घेत टाचावर आणि श्वास सोडत पायाचे चवडे वर. श्वास घेत टाचावर, श्वास सोडत पायाचे चवडे वर. म्हणजे आपल्या बोटांचा भाग आहे तो वर करायचा. टाचांवरती प्रेशर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, बरोबर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. ठीक आहे. सावकाश थांबायचं आणि विश्रांती. रिलॅक्स.
करणार आहोत आपण आता वीरासन. आणि त्यासाठी स्थिती घेऊया दोन्ही पायांमध्ये अंतर. उजवं पाऊल उजव्या बाजूला, डावं पाऊल डाव्या बाजूला. डाव्या बाजूला नाही म्हणजे समोरच्या बाजूला असेल. उजवं पाऊल उजव्या बाजूला आणि डावं पाऊल समोरच्या बाजूला. दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया आणि ट्विस्ट होऊया उजव्या बाजूला. उजवा गुडघा फोल्ड करा. मागून डावा पाय तुम्हाला जेवढा स्ट्रेच करता येईल तेवढा स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा. उजव्या पायाचा गुडघा पावलाच्या पुढे नाही गेला पाहिजे. उजव्या पायाची मांडी जमिनीला पॅरलल आली पाहिजे. अशा प्रकारे परफेक्ट. ठीक आहे, छान. आणि आता दोन्ही हात सरळ वरती डोक्याच्या दिशेने दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि एक हलकासा बॅकवर्ड बेंड. ज्यांना शक्य आहे त्यांनी नजर जोडलेल्या हातांकडे नेण्याचा प्रयत्न करा. अट्टहास असेल आणि यथाशक्ती थांबा. 5 4 3 2 1. उलट चाल. दोन्ही हात खांद्यातून सरळ. उजवा गुडघा सरळ करा. कमरेतनं सरळ व्हा. दोन्ही हात खाली करा. आता उजवं पाऊल उजव्या बाजूला, डावं पाऊल डाव्या. सावकाश. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. डाव्या बाजूला टर्न होऊया. डावा गुडघा फोल्ड करूया. बरोबर. ठीक आहे. जेवढा उजवा पाय तुम्हाला मागे नेता येईल तेवढा नेण्याचा प्रयत्न करा. स्ट्रेच करण्याचा प्रयत्न. दोन्ही हात वर जोडून घ्यायचे. एक हलकासा बॅकवर्ड बेंड. नजर जोडलेल्या हाताने यथाशक्ती थांबा. 5 4 3 2 1. दोन्ही हात खाली. डावा गुडघा सरळ. दोन्ही हात सरळ मध्यभागी. हात खाली. पायामधलं अंतर सावकाश कमी करा आणि विश्रांती. रिलॅक्स. सूर्यनमस्कार. दोन्ही पाय जोडले. हात शरीराशी बघा. दोन्ही हात जोडून ठेवूया आणि गायत्री मंत्राचा पठण एकत्र. ओम भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. एक नमस्कारासन. 2 हस्तमुक्तासन. 3 हस्तपादासन. 4 उजवा पाय मागे. अश्वसंचलनासन. 5 चतुरंग दंडासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे. अश्वसंचलनासन. 10 हस्तपादासन. 11 हस्तमुक्तासन. 12 नमस्कारासन. अजून उठा. आता पुढचे 3 नमस्कार आपले थोडेसे जलद असतील. सुरुवात करूया. ओम मित्राय नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे. 5 6 7 8 9 उजवा पाय सॉरी डावा पाय पुढे. 10 11 12. ओम खगाय नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे. 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे. 10 11 12. शेवटचा. ओम भास्कराय नमः. 1 थांबा. 2 होल्ड. 3 होल्ड. 4 डावा पाय मागे. होल्ड थांबा.
5 उजवा पाय मागे, चतुरंग दंडासन नजर समोर आणि थांबा. 6 अष्टांगासन, थांबा. 7 श्वास घेत भुजंगासन, थांबा. 8 श्वास सोडत पर्वतासन नजर नेवल रिजन कडे आणि थांबा. 9 डावा पाय पुढे नजर सिलिंग कडे आणि थांबा. 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तरासन, 12 नमस्कार. अंकत होती श्वासाची गती वाढली असेल. सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि त्यानंतर पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळायचंय. पाठीवर पडून विश्रांती, रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर, रिलॅक्स, विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सावकाश सोडा. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आपला जो डावा पाय आहे तो फोल्ड करा. पाऊल उजव्या पायाची मांडी जवळ असेल डाव्या पायाचं. उजवा पाय श्वास घेत घेत वर घ्या आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर 90 डिग्री, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. पुन्हा श्वास घेत घेत उजवा पाय वर असेल आणि आता सुरुवात करूया रोटेशन करायला क्लॉकवाईज 3 वेळा. टाच जमिनीकडे जाऊ दे. मोठं वर्तुळ आपल्या पायाच्या आकाराने. 2 सावकाश आणि जाणीवपूर्वक हालचाल. 3 वेळेला उजवीकडून डावीकडे. पुन्हा पाय 90 डिग्री वर घेऊन पाय डावीकडून उजवीकडे, अँटी क्लॉकवाईज. दिशा बदल करायचा आहे. 2 आणि 3. सावकाश उजवा पाय खाली घ्या. आता डावा पाय सरळ करा, उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीजवळ. श्वास घेत घेत डावा पाय वर 90 डिग्री आणि श्वास सोडत खाली. अगदी सावकाश, धाडकन न पडता. डोकं मात्र वर उचलायचं नाहीये. श्वास घेत घेत वर आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर आणि आता रोटेशन क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे. मोठं वर्तुळ, टाच आपली जमिनीला लागते. जांघेतून पाय गोलाकार फिरतोय. हिप जॉईंट्स मोकळे होत आहेत. बरोबर. आणि मग 3 वेळेला दिशा बदल अँटी क्लॉकवाईज करून घ्या. विरुद्ध बाजूने. 2 आणि 3. 3 वेळा पूर्ण झालं की मग डावा पाय सावकाश खाली घ्या. उजवा पाय सरळ करा आणि विश्रांती, रिलॅक्स. करणार आहोत आपण उत्तान भद्रासन आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आपण जसं बटरफ्लाय करतो तसे आपले पाय आपण फोल्ड करणार आहोत. पावलं जोडून घेणार आहोत एकमेकांना. टाचा शरीराच्या जवळ असतील. बटरफ्लाय करतो त्याप्रमाणे. बरोबर. गुडघे जमिनीकडे सैल सोडून द्या आणि आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्या आणि तो मागे फोल्ड करा. मग डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या आणि तो मागे फोल्ड करा. उजव्या हाताने डाव्या हाताचं कोपर पकडा. डाव्या हाताने उजव्या हाताचं कोपर पकडा.
आणि ही घडी आपल्या डोक्याच्या वर असेल. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. डोळे अलगद मिटून घ्या आणि पाठीचा मणका, पोटाचे स्नायू सैल सोडून द्या. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. श्वास घेतोय आणि सोडतोय. तर जी आपण हाताची घडी केली आहे डोक्याच्या वर, ते दोन्ही हात सरळ करा डोक्याच्या दिशेने वर आणि दोन्ही हात जोडून घ्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय आणि आता बघा थोडस तुमची गुडघे अजून जमिनीकडे सैल सोडले जातील. सीटचा भाग अजून फिक्स होईल जमिनीवरती जेव्हा आपण हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घेतो त्यावेळेला. पाठकणा नकळत वर उचलला जाईल तर तो संपूर्ण जमिनीच्या दिशेने सैल सोडा. खांदे रिलॅक्स. आणि इथे 2 आवर्तनं दीर्घ श्वसनाची आपली आपण करून घेऊया. आपापल्या क्षमतेने खोलवर दीर्घ श्वास घ्या. 2 सेकंद थांबून सावकाश श्वास सोडा. अजून एक राऊंड आपला आपण दीर्घ श्वसनाचा करून घ्यायचा आहे. हेडसार करूया आता. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत दोन्ही हात पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हात सरळ करा. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर आणि रिलॅक्स. सावकाश एका कुशीला वळायचं आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. करणार आहोत आपण धनुरासन. ज्यांचं कुठल्याही शस्त्रक्रिया झाली असेल पोटाची नुकतीच त्यांनी हे करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी आपण सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या जवळ. हातापायाचे तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्ही पाय फोल्ड करा. उजव्या हाताने उजवा अँकल पकडा. डाव्या हाताने डावं. आणि आता सावकाश आपलं कपाळ नाही त्याच्या आधी आपल्या मांड्यांचा भाग वर उचला मागच्या बाजूने आणि मग आपलं कपाळ आपोआप वर उचललं जाईल आणि मग हळूहळू संपूर्णपणे आपला नेवल रिजन पर्यंत वर यायचं. परफेक्ट. नजर सम. श्वास घेतोय सोडतोय. छान. हेडसार करूया. सावकाश कपाळ जमिनीवर येऊ दे. दोन्ही पाय खाली करा आणि पाठीवर पडून विश्रांती. पोटावरती आणि आपल्या चेस्ट मसल म्हणजे आपल्या छातीच्या इथे जो प्रेशर येतो तो कमी होण्यासाठी पाठीवर पडून विश्रांती. बघा इथे श्वासाची गती पण वाढते आणि हृदयाची गती पण वाढते. म्हणून नाकाने श्वास घ्या. तोंडाने सावकाश सोडू द्या. रिलॅक्स. हिताकुशीला वाढायचं आणि बैठक स्थितीमध्ये यायचं. हळूहळू बैठक स्थितीमध्ये. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पाय जोडून घ्या आणि पद्मासन अर्ध पद्मासन किंवा साधी. गळ्याला घेऊया. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. कपालभातीची 10 आवर्तनं. आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया
दोन्ही श्वास सोडताना पोटाला झटका आतमध्ये आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 10 मिनिटं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. श्वसन मार्ग मोकळा झालेला आहे. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात. प्रार्थना. प्राणायामाचा श्लोक. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाश्च विदेयैति. आपल्या प्राणशक्तीला मनापासून म्हणतात. सावकाश मान सरळ. दोन्ही हात गुडघ्यावर. डोळे अर्धा केले तसेच ठेवायचे आहेत. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. अनुलोम विलोमची आवर्तन. उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने आहे तो श्वास सोडून डावीने खोलवर दीर्घ पुरत. डावी बंद. उजवीने संकरेचन. उजवीने पुरत. उजवी बंद. डावीने संकरेचन. एक आवर्तन. सेकंड. उजवीने पुरत. सॉरी, डावीने पुरत. डावी बंद. उजवीने रेचन. उजवीने पुरत. उजवी बंद आणि डावीने संथरेचन. पुढची 3 आवर्तनं ही आपली आपण करणार आहोत सूचनेशिवाय. आवर्तनं पूर्ण 3 झाली की मग हात खाली घे. सुरुवात करूया. केलेला हा अनुलोम विलोमचा आवर्तन. त्याच्यामुळे जो काही आपल्या श्वसनामध्ये बदल झालेला आहे, शरीर आणि मनाला समतोल साधणारा असा हा अनुलोम विलोमची आवर्तन. त्याचा मनातल्या मनात मागणी. करूया शीतली प्राणायाम. डोळे अलगद मिटलेले तसेच आहेत. जिभेची पन्हड. तोंडाने हवामध्ये घेऊन घेऊया. तोंडाने खोलवर दीर्घ पुरत. तोंड बंद आणि नाकाने संथरेचन. नाहीतर जिभेची पन्हड. तोंडाने खोलवर दीर्घ पुरत. जिभातमध्ये तोंड बंद आणि नाकाने संथरेचन. करूया सितकारीची 2 आवर्तन. ओठ विलग, दातावर दात. तोंडाने खोलवर दीर्घ पुरत. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव आपल्या जबड्यापासून कंठापर्यंत. तोंड बंद आणि नाकाने संथरेचन.
पुन्हा एकदा ओठ तोंडाने खोलवर दीर्घ उडत, तोंड बंद आणि नाकाने संथ रेषा. 3 आवर्तन भ्रामरीची डोळे अर्धत म्हटलेले तसेच आहेत. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ उडत आणि रेचन करताना प्रबळ गुंजन. दीर्घ उडत रेचन करताना प्रबळ गुंजन. दीर्घ उडत रेचन करताना प्रबळ गुंजन. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती. हा मागोवा घेतच डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या आणि पाठीवर पडून विश्रांती. पद्मासन अर्ध पद्मासन सोडून द्यायचं आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर. आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. हात शरीरापासून लांब असतील. डोळे अर्धत मिटलेले. आज आपण जी काही साधना केली आहे त्या साधनेमुळे आपल्या मसल्स मध्ये किंवा एखाद्या अवयवामध्ये जर एखादा काही ताणला गेल्यासारखं वाटत असेल तर तो या शवासनाच्या माध्यमातून आपण शिथिल करणार आहोत. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावरती पाठीचा मणका जमिनीकडे सैल सोडून द्यायचा. उत्तानं शववत भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं शान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती. जाणीवपूर्वक आपल्या पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. शरीरामधला प्रत्येक स्नायू, पेशी, ग्रंथी आणि अवयव जमिनीच्या दिशेने सैल सोडलेला आहे, रिलॅक्स झालेला आहे. नाकाने खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि तोंड उघडून हा संपूर्ण श्वास सोडून देऊया. संपूर्ण शरीर एकदम हलकं हलकं होत आहे याची जाणीव. दोन्हीही पावलं, पावलांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, आपल्या सीटचा भाग, कमरेचा शिथिल होत चाललाय. दोन्ही हात, हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, पोपट, दंड, खांदा शिथिल होत चाललाय. पाठकड्यांमधले 33 मणके रिलॅक्स होत आहेत. पोटाचा भाग शिथिल होतोय. छातीचा भाग, तिथला पिंगला, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस शिथिल होत आहेत.
छोटस हृदय रिलॅक्स झालेलं आहे. गळ्यातील आजूबाजूचे स्नायू शिथिल होत आहे. हनुवटी, पोट, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जी, संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल होत आहे. दोन कान, नाक आणि मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग शिथिल होत आहे, रिलॅक्स होत आहे. आपले केस रिलॅक्स होत आहे. जाणीव श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना मी प्राणयुक्त चैतन्ययुक्त होत आहे. श्वास सोडताना मी तणावमुक्त व्याधीमुक्त होत आहे. ही भावना आपल्या मनात. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषधी विरहित व्याधी विरहित आहे आणि हे कायम असंच राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. माझी जीवनाकडे बघण्याची दृष्टी आता बदललेली आहे. प्रचंड सकारात्मक झालेली आहे. प्रचंड आत्मविश्वास आणि ऊर्जा प्राप्त झालेली माझी मनस्थिती. याच्यातूनच मी या आठवड्याची आपल्या दिवसाची सुरुवात करणार आहे. या आनंददायी स्थितीतून बाहेर येण्यासाठी हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान डावीकडे उजवीकडे सावकाश फिरून घेऊया. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वरती एक हलकासा खेच. अगदी सावकाश डाव्या कुशीला वळूया आणि उजव्या हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये येऊया. दोन्ही हात जोडून घेऊया. शांतीपाठ महामृत्युंजय मंत्राचं पठण. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात श्वास घे डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपण क्षमतेने कमरेत थोडे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आपण संपूर्णपणे समर्पण करत आहोत. ओमच्या पुढे नतमस्तक आणि समर्पण करू. सावकाश श्वास घेत कमरेतला सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. दोन्ही हातांच्या तळव्यांचं परीक्षण. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टिकोन करेल. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. सगळ्यांना शुभ दिवस. मीटिंग एंड करते.